जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई आणि मीरा भाईंदरच्या पोलीस भरतीच्या पेपरसाठी तुम्ही तयार आहात। आज हा व्हिडिओ केला इशारा जाता जाता हा व्हिडिओ आहे, कारण पेपरला जाण्याच्या आधी चालू घडामोडीवरती नजर टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे। 2026 मध्ये जेवढे पण पोलीस भरतीचे पेपर झाले त्या प्रत्येक पेपरमध्ये आलेल्या महत्त्वाच्या चालू घडामोडी या एका व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये मेंटेन केलेले आहेत आणि कव्हर केलेले आहेत। पहा, 2025 चा महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जी झाली त्याचा उपविजेता संघ कोण आहे? दक्षिण आफ्रिका, बरोबर आहे। सुदान देशामध्ये हिंसक संघर्षातून भारतीयांची सुटका झाली 2023 मध्ये। ते जे ऑपरेशन केलं होतं ते ऑपरेशन कुठलं? कावेरी, ऑपरेशन कावेरी। त्यानंतर पहा, अंडर 19 पुरुष विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 ला झाली। या स्पर्धेमध्ये कोणत्या संघाला हरवून आपण त्या ठिकाणी विश्वकप जिंकलेला आहे? तर इंग्लंडला हरवलेला आहे। आणि या स्पर्धेचं आयोजन कोणी केलेलं आहे हाही महत्वाचा प्रश्न आहे। या ठिकाणी झिम्बाब्वे आणि नामिबिया। ओके, आता G7 परिषद 2025 ची कुठे पार पडली? कॅनडा येथे पार पडली। भावांनो, असे बरेच प्रश्न आहेत। हे सगळेच्या सगळे प्रश्न रिसेंट मध्ये विचारलेले आहेत आणि हे प्रश्न डिटेल मध्ये बघायचे असतील तर लगेच आपल्या YouTube वरती जा, संपूर्ण व्हिडिओ बघा। कारण हा जो पेपर आहे मुंबईचा, हा पेपर महाराष्ट्रातले हजारो विद्यार्थी देणार आहेत आणि तो पेपर तुम्हाला सोपा गेला पाहिजे यासाठी हा खटाटोप आहे। इतकंच नाही तर मुंबईसाठी अख्खी सिरीज आपण तयार केली होती। तुमच्यासाठी दररोज आम्ही मेहनत घेत होतो, आजही घेतो आहे। आणि एवढंच नाही तर तुम्हाला गेल्या 3 महिन्याच्या सर्व चालू घडामोडीचे जे PDF आहेत ते सुद्धा आम्ही तयार केलेले आहेत। आमच्या ज्ञानपीठ अकॅडमीचं जे ऍप आहे ते ऍप डाउनलोड करून घ्या, त्यामध्ये तुम्हाला फ्री मध्ये ते सगळे PDF मिळणार आहेत। आता सध्या तरी तुम्ही लगेच युट्यूबला जा आणि आपला हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। जाताना, पेपरला जाताना तुम्ही बिलकुल त्या ठिकाणी स्टेबल राहा, बिलकुल कॉन्फिडंट राहा। कारण पेपरला बसल्यानंतर तुम्हाला जर अवघड प्रश्न दिसले तर घाबरू नका, सोपे प्रश्न दिसले तरी हुरळून जाऊ नका। फक्त एक सांगेल की पेपरला जाताना एवढंच डोक्यात घ्या, कोणाच्या बापाला घाबरायचं नाही, फक्त स्वतःच्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर ठेवायचा आणि पेपर अटेंड करायचा। पेपर नक्कीच सोपा जाईल यासाठी माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा। विश यू ऑल द बेस्ट।